हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज मी पुलाव बनवणार होते, तर चला म्हणलं तुम्हाला पण दाखवूया. तर साधा सिंपल बनवणार आहे, खूप काही जास्त नाही आहे, पण माझ्याकडे एवढं साहित्य होतं तर म्हणलं चला पुलाव बनवूया. तर पनीर घेतलं, ते चांगलं असं कट करून घ्यायचं. तर मी छोटे छोटे पीस केलेत, कारण मुलांना ते छोटे खायला छान वाटतं त्याच्यामुळे. आणि नंतर तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे करून घेऊ शकता. नंतर तेल टाकलं कढईमध्ये आणि ते चांगलं फ्राय करून घेतलं लाल. परत दालचिनी आणि जे तेजपत्ता आहे तो टाकलं, जिरं टाकलं थोडंसं, नंतर हिरवी मिरची टाकली आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कारण की पहिलं कांदा व्यवस्थित भाजून घेतला की मग सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत आपल्याला. तर एक एक करून कांदा असा छान लालसर भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं म्हणजे लाल लाल झालेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान भाजतो. नंतर मी इथे जे आहे टोमॅटो टाकून घेतला. तर मी दोन दोन कांदे घेतलेले, एक टोमॅटो घेतलेला, बाकीच्या थोड्या थोड्या भाज्या होत्या. फ्लॉवर पण थोडासाच होता तो घेतला. परत मी बटाटा टाकून घेतला. तर अशा एक एक ना भाज्या घ्यायच्या आणि छान असं परतायचं आहे. नंतर मी गाजर टाकून घेतलं, तर ते पण टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. म्हणजे कसं माहिती आहे का, सगळ्या भाज्या टाकल्या ना, एक एक भाजी टाकली की थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर इथे मी सिमला मिर्च टाकून घेतली. तर अशा माझ्याकडं 4-5 भाज्या होत्या. परत लास्टला वाटाणे टाकून घेतले आणि ते छान असं फ्राय करायचं, थोडंसं हलवायचं. तुम्हाला इथे ना पटकन दिसत असेल, पण थोडासा वेळ लागतो त्याला. नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली, ती पण चांगली अशी म्हणजे तेलामध्ये परतून घेतली, म्हणजे छान असं लागते. आणि हा भात ना खरंच खूप छान लागतो आणि सुट्टा सुट्टा होतो. तर इथे मी दही पण टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर दही टाकलं 2 चमचे आणि ते पण हलवून घेतलं. तर हे माझं घरचं दही होतं, त्यामुळे थोडंसं पातळ झालेलं होतं आणि घट्ट दही असल्यावर छान वाटतं. नंतर सगळ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे भाज्या. तर नंतर आपल्याला इथं सगळं तिखट, मीठ, परत जे मसाले आहेत, गरम मसाला आणि जो आहे बिर्याणी मसाला कुठलाही वापरू शकता, ते टाकून घेतला. नंतर पनीर टाकून घेतलं, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सगळे मसाले आणि पनीर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, मी गरम मसाला टाकलेला आहे थोडासा परत, कारण थोडंसं कमी वाटत होतं मला त्याच्यामुळे. परत बिर्याणी मसाला टाकला. सगळं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते चांगलं हलवलं ना तेलामध्ये, तर नंतर आपल्याला थोडंसं पाणी वतायचं, जास्त नाही, थोडंसं वतायचं आहे. आणि नंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं 5 मिनटं. भाज्या थोड्याशा अर्ध्या कच्च्या शिजल्या की बघायचं की त्या शिजल्यात का. आणि भात ना मी जो आहे कोलम तांदूळ घेतलेला, 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला आणि नंतर मग तो शिजला जातो, एका ताटामध्ये काढून घेतला होता आणि तोच मी त्याच्यामध्ये टाकत आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मग चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला पण एक वाफ द्यायची, म्हणजे खूप छान असा राईस होतो. आणि खरंच सांगू का, हा पुलाव खूप छान लागतो. तर मुलांना ना दुपारी म्हणजे असं चपाती भाजी नको होती, म्हणून म्हटलं चला भाज्या पण होत्या थोड्या थोड्या एक एक सगळं, तर म्हटलं चला करून घेऊया, म्हणून मी हा पुलाव केला होता. आणि मुलांनी खूप आवडीने खाल्ला, संध्याकाळपर्यंत तो संपला पण. तर असा खूप छान असा पुलाव झाला होता आणि सगळ्या भाज्या पण मुलांच्या पोटात जातात, त्याच्यामुळे खूप छान. तर त्यांनी लगेच खायला बसले, तर त्यांना खूप आवडला. नंतर मी गावाकडून आणलेलं सगळं जे साहित्य आहे, गावाकडून आणलेलं लिंबू म्हणा, म्हणजे कैऱ्या म्हणा, ते सगळं आमच्या शेतातून आणलं होतं. आणि लिंबू फक्त दुसऱ्यांच्या शेतातले होते, तर त्यांनी आम्हाला दिले होते पाहुण्यांनी. तर हेच असं सगळं मी भरून ठेवत होते. तर मला हे सगळं कैऱ्या वगैरे धुवून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायचे होता. पेरू पण दिले होते. तर असं सगळं. आणि मला ना गावाकडनं परत आळूची पानं हे हे पण दिलं होतं. तर तेच मी आता नीटनेटकं ठेवणार होते. आणि मला इथे जवस आणि मोहरी पण गावाकडची शेतातली दिली होती आणि ते पण सगळं मला ठेवायचं होतं, कारण गावाकडून आल्यावर खूपच पळापळ असते. तर आमच्या शेतातला मी कढीपत्ता, कैऱ्या सगळं आणलेलं होतं. तर गावाकडे गेलं ना आपण, जाताना फक्त एकच पिशवी नेतो, पण गावाकडून म्हणजे येताना खूप सारं सामान असतं, कारण आपल्याला सगळेजण देतच असतात. आणि माझ्या आईनी आणि सासूनी हे दोघींनी मिळून दिलं होतं, कारण आम्ही दोन्ही ठिकाणी गेलतो, तर दोघींनी मला दिलेलं होतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.